आणि त्या ठिकाणी अभिमान तो तुम्ही घालवा असे परशुराम प्रभू रामचंद्राला बोलत आहेत. श्रीरामाचे अनुसंधान वीराशुराना कडे जाण शिवचा पगार्या पण त्याचे संपूर्ण रक्षणा. आणि त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र म्हणजे भगवंताचं त्या ठिकाणी हा अनुसंधान असणार पुन्हा सुद्धा सापडत नाही असं ग्रंथकर्ते बोलत आहेत. अहंकाराते छेदिता आनिक नाही रघुनाथा येणे बाणे तू आता अममता छेदवी. आणि त्या ठिकाणी अहंकाराला आता प्रभू रामचंद्राने छेद केला आहे, परंतु माझ्या अंतःकरणातील जी ममता आहे तिचा सुद्धा तुम्ही छेदन करा असं परशुराम बोलत आहेत. मी कश्यपास पृथ्वी दिधरिदान तेथे मी बसेन निर्भिमान लोक लोकांतर अभिमान त्याचे छेदन करी श्रीरामा. आणि मी 31 वेळा पृथ्वी क्षत्रिय करून ती कश्यपाला दान दिलेला आहे. हा अहंकार माझ्या मनामध्ये आहे तो तुम्ही घालवा असे परशुराम बोलत आहेत. निर्भिमान वसताक्षी दोष नाही गार गुपते लोक लोकांतर माझी निश्चिती निर्धारी. आणि जर हा अहंकार गर्व जर माझ्यातला घालवला तर त्या ठिकाणी वैकुंठाच्या पलीकडील गती मला प्राप्त होईल. ऐसे बोलिला परशुराम तेची करू पाहू श्रीरामा. कैसे आचर्य केले परमा गत्यंतराचे वर्म श्रीराम छेदी. आणि आता माझा अभिमान घालवा असं म्हणल्याबरोबर प्रभू रामचंद्राने बाण टाकलेला आहे आणि आता परशुरामाचा त्या ठिकाणी अभिमान नाहीसा झालेला आहे. अलक्षणी श्रीरामचंद्रे बाण जोडणी निजनी धरे अर्धमात्र चंद्रचारे रघुवीरे निवटिले. आणि प्रभू रामचंद्राने धनुष्याला बाण लावलेला अगोदरच होता, अर्ध चंद्र असणारा बाण होता तो त्या ठिकाणी परशुरामावर मारलेला आहे. आणि परशुरामाच्या अंतःकरणातील अभिमान रूपी त्या ठिकाणी घालवलेला आहे. जेव्हा गुण वाहिला विष्णूचा पासी तेव्हाची बळवण हंकारसी मागुता येईल वर्ग वापसी तो अर्ध मात्रसी निवटिला. आणि ज्यावेळी त्या ठिकाणी धनुष्याला बाण लावला प्रभू रामचंद्राने त्यावेळी त्या ठिकाणी त्या परशुरामाचा गर्वहरण झालेला होता. निवटिताची अहंकार कैचे लोक लोकांतर कैचे गती गत्यंतर गेला स्थिर परशुराम. आणि अशा प्रकारे त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राने बाण मारलेला आहे आणि त्या ठिकाणी परशुरामाचा अहंकार छेदलेला आहे. प्रभु रामचंद्र भगवान की जय. पवन सूत हनुमान की जय. प्रभु रामचंद्र भगवान